युनिट्स. आता युनिट्स काय आहेत? युनिट्स हे जे फिजिकल क्वांटिटी असतात, फॉर एक्झाम्पल लेंथ असो, मास असो, टाईम असो, या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर त्यांना मेजर ज्यांनी करतात, लेंथला मेजर मीटरनी करतात, मासला किलोग्रॅमनी करतात, टाईमला सेकंड्सनी करतात. तर या ज्या क्वांटिटी आहेत फिजिकल, त्यांना यांनी मेजर केलं जातं, त्यांना युनिट्स म्हणतात. मग मीटर, किलोग्रॅम, सेकंद, ॲम्पियर हे युनिट्स आहेत. तर आता टाईप्स पाहूयात युनिटचे 2 टाईप आहेत. एक आहे फंडामेंटल युनिट्स आणि दुसरा आहे डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल युनिट्स की ज्या बेसिक फिजिकल क्वांटिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल लेंथ असो, लेंथची आहे मीटर. तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी असे असतात, फॉर एक्झाम्पल स्पीड असो. स्पीड ही एक क्वांटिटी आहे, तर स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स मीटरमध्ये मेजर करतात, टाईम सेकंदमध्ये मेजर करतात. तर ही जी आहे ती आहे डिराइव्ड, मीटर पर सेकंड. दिस इज अ डिराइव्ड युनिट, while meter is a fundamental unit. आता काही क्वांटिटीज पाहूयात आणि त्याची युनिट्स पाहूयात. तर लेंथचं युनिट आहे मीटर, मास आपण किलोग्रॅममध्ये मेजर करतो, टाईम सेकंदमध्ये यूज करतो. आता इथून खालचे थोडे डिफिकल्ट आहेत, ते स्पेशली लक्षात ठेवा. टेम्परेचर आपण केल्विनमध्ये मेजर करतो, SI युनिटमध्ये, नॉट सेल्सिअसमध्ये. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, तर मी काही भरपूर वेळेस आपण म्हणतो की मुठभर माती. तर ती मुठभर माती ही की एक स्टँडर्ड नाही, तर स्टँडर्ड आपण मोलमध्ये यूज करतो. इंटेन्सिटी ऑफ लाईट, एखाद्या ठिकाणी लाईट ती किती जास्त इंटेन्सिटीने आहे. एखादा बल्ब आहे, जो 60 वॅटचा बल्ब असेल तर तो जास्त इंटेन्सिटीने ग्लो करतो. 0 वॅटचा बल्ब असेल तर तो खूप कमी इंटेन्सिटीने ग्लो करतो. तो इंटेन्सिटी कशामध्ये मेजर करतात, तर त्याचं युनिट आहे कॅन्डेला. इंटेन्सिटी ऑफ लाईट इज मेजर्ड इन कॅन्डेला. करंटचं युनिट आहे ॲम्पियर. आता हे बेसिक फिजिकल क्वांटिटीबद्दल आपण पाहिले युनिट. आता काही डिराइव्ड युनिट्स पाहूयात. जसं मग अशी स्पीडबद्दल सांगितलं होतं. तर स्पीडचं युनिट जसं पाहिलं की मीटर पर सेकंद, दिस इज डिराइव्ड युनिट. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आता फोर्सचं युनिट डिराइव्ड कसं आहे, तर F इज इक्वल टू mg, म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास कशामध्ये, किलोग्रॅममध्ये मेजर करतात, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर यामध्ये मेजर करतात. त्यामुळं याचं जे ह्याला एक नाव दिलेलं आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, ते आहे न्यूटन. ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. एरिया कसा मेजर केला जातो, सपोज इथं असा एक बॉक्स आहे, स्क्वेअर आहे, तर याची लेंथ इंटू याची लेंथ मीन्स एरिया, या पूर्ण याचा एरिया निघतो. देन प्रेशर इज मेजर्ड इन पास्कल. जसं फोर्सला न्यूटन हे नाव दिलेलं आहे, तसं प्रेशरला पास्कल हे स्पेशल नाव दिलेलं आहे. व्हॉल्यूम हे क्युबिक मीटरमध्ये मेजर केलं जातं. आता व्हॉल्यूम क्युबिक मीटरमध्ये काय मेजर केलं जातं पाहूयात. सपोज एक 3 डायमेन्शनमध्ये एक आकृती आहे. हा बॉक्स आहे सपोज. तर बॉक्स याचं व्हॉल्यूम काढायचं असेल, तर हा जो बाहेरचा जो स्क्वेअर आहे त्याचा एरिया इन लेंथ आहे, ही ब्रेथ आहे, L इंटू बी, हे ह्या वरच्या पार्टचा एरिया झाला. तर ह्या बॉक्सचा पूर्ण आपला व्हॉल्यूम काढायचा आहे. तर याचे जो हे असेल, ही लेंथ, याची जी लेंथ आहे सपोज C म्हणू, तर
या तिघांचा गुणाकार केल्यानंतर याचं व्हॉल्यूम येतं. मग ह्याचा युनिट मीटर क्यूबमध्ये यायला पाहिजे. आता लेंथचे आणि मासचे काही वेगवेगळे युनिट्स पाहूयात. एक सांगायचं राहिलं तुम्हाला, तर सिस्टीम ऑफ युनिट आहे, त्यामध्ये काही प्रकारच्या सिस्टीम आहेत. पहिली सिस्टीम आहे CGS, दुसरी आहे MKS, तिसरी आहे FVS, चौथी आहे SI युनिट्स. CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंद. MKS म्हणजे मीटर, किलोग्राम अँड सेकंद. FVS म्हणजे फूट, FPS म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंद. तर आता लेंथचे काही वेगवेगळे युनिट्स पाहूयात. लेंथचा आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे मीटरचं एक आहे. तर ज्या वेळेस वेगवेगळे टोपोग्राफी येते त्याच्यानुसार लेंथचे वेगवेगळे युनिट्स आपण कन्सिडर करतो. ते का कन्सिडर करतो, तर पहिली गोष्ट, ज्या वेळेस आपण स्पेसमध्ये काही मेजर करतो, सपोज चंद्राचं आणि पृथ्वीचं अंतर हे जवळपास खूप जवळ आहे, तर एका सनचं दुसऱ्या सनपर्यंतचं अंतर हे खूप जास्त असतं आणि ते आपण किलोमीटर, हजारो किलोमीटर, लाखो किलोमीटर या बाबतीमध्ये खूप कमी पडतं ती क्वांटिटी. तर ते आपण लाईट इयरमध्ये दर्शवतो. कारण लाईट इयर काय असतात, लाईट इयर म्हणजे 1 लाईट इयर मध्ये याचा अर्थ असा होतो की एका वर्षामध्ये एक जी लाईट आहे, लाईट किती दूरपर्यंत ट्रॅव्हल करते, दॅट इज 1 लाईट इयर. जर एका सेकंदामध्ये लाईट 3 × 10⁸ मीटर हे स्टँडर्ड आहे, एवढा डिस्टन्स कव्हर करते, तर एका वर्षामध्ये किती करणार, तर एका सेकंदाचं दिलेलं आहे आपल्याला टोटल 365 एवढ्या दिवसांचं, या दिवसांमध्ये किती सेकंद येतील आणि त्या सेकंदाला 3 × 10⁸ गुणाकार केल्यानंतर त्याची काही क्वांटिटी येते, ती आहे 9.46 × 10⁻15. म्हणजे एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते आहे 9.45 × 10⁻15. कसं आलं हे, तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एका सेकंदामध्ये किती करणार, टोटल वर्षामध्ये किती सेकंद असणार याने गुणाकार करायचा आणि त्याची क्वांटिटी येणार 9.46 × 10⁻15 मीटर. आता हे ह्याच्यासाठी झालं. स्पेससाठी आपल्याला आता सीसाठी बघायचं आहे. सीसाठी आपण किलोमीटर, मीटरमध्ये का मोजू शकत नाही ते एक सांगतो. आपण नॉर्मली डिस्टन्स मेजर करताना ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत स्ट्रेट डिस्टन्स 2 किलोमीटर म्हणू शकतो. पण ज्यावेळेस आपण समुद्रामधून ट्रॅव्हल करतो, त्यावेळेस वेव्ह ह्या अशा असतात. मग एखादी जहाज इथं असेल तर ती खालून वरी अशी मूव्हमेंट होते. जर हे 10 किलोमीटर असेल इथून डिस्टन्स, पण ॲक्च्युली जहाजने खूप जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. मग त्यासाठी एक क्वांटिटी, एक युनिट दिलेलं आहे, ते आहे नॉटिकल माईल किंवा सी माईल त्यालाच म्हणतात, सी माईल. मग एक नॉटिकल माईल, 1 नॉटिकल माईल इज इक्वल टू 1.852 किलोमीटर. ज्यावेळी समुद्रामध्ये ट्रॅव्हल करायचं असतं त्यावेळेस ते नॉटिकल माईलमध्ये मेजर करतात आणि 1 नॉटिकल माईल इज इक्वल टू 1.852 किलोमीटर. ते वेव्हचं जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटला कन्सिडर करून हे युनिट काढलेलं आहे. आता सिमिलरली मासच्या काही
क्वांटिटीज युनिट्स पाहूयात. तर मासमध्ये आपण एक क्विंटल म्हणतो. क्विंटल म्हणजे 100 किलो. एक टन म्हणजे 1000 किलो. 100ला आपण असं लिहू शकतो 10⁻², म्हणजे 100. 1000ला असं आपण लिहू शकतो 10⁻3. आता हे ठीक आहे नॉर्मल वेटसाठी. ज्यावेळेस वेट खूपच कमी असतं तर त्या कमी वेट, सपोज ॲटम आहे, ॲटमचं वेट किती असेल, 10 ॲटमचं वेट किती असेल, तर त्याला आपण किलोग्रॅममध्ये मांडणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी एक स्पेशल युनिट दिलेलं आहे, ते आहे ॲटॉमिक युनिट, AU, किंवा त्यालाच आपण डाल्टन म्हणतो. एक जॉन डाल्टन नावाचा एक केमिस्ट फिजिसिस्ट होता, त्याच्या स्मरणार्थ हे डाल्टन नाव दिलेलं आहे. तर एक ॲटॉमिक युनिट इज इक्वल टू किती किलोग्राम, तर ते आहे 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. ओके. आपण मास आणखीन पाऊंड्समध्ये आपण जे FES सिस्टीम पाहिली होती, फूट, पाऊंड आणि सेकंद. तर पाऊंडमध्ये किती किलोग्रॅम बसतात, तर 1 पाऊंड इज इक्वल टू 0.4537 किलोग्रॅम. तर पाऊंड हा छोटा असतो किलोग्रॅमच्या, जवळपास निम्म्यापेक्षा छोटा कमी, अर्ध्या किलोग्रॅमपेक्षा छोटा कमी असेल तो पाऊंड असतो. आणि ज्यावेळेस आपण स्पेसमध्ये जातो, आपण ॲस्ट्रॉलॉजीकडे जातो, तर तिथं चंद्रशेखर लिमिट असतं. आता एक चंद्रशेखर लिमिट काय भानगड आहे, तर पहा, चंद्रशेखर एक इंडियन सायंटिस्ट होते, ॲस्ट्रोफिजिसिस्ट. तर एक चंद्रशेखर लिमिट म्हणजे एक मास ऑफ द स्टेबल व्हाईट डॉर्फ स्टार टू सस्टेन इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द स्टार. ओके, सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. तर सिम्पल भाषेमध्ये असं की हा सूर्य आहे सपोज, आणि त्याच्या अराउंड एक स्टार, सपोज प्लुटो आहे. हा फॅक्च्युअली हे इनकरेक्ट आहे, कारण प्लुटो सनभोवती रिव्हॉल्व होत नाही, तो दुसऱ्या स्टारचा एक पार्ट आहे. सपोज प्लुटो हा एक डॉर्फ प्लॅनेट आहे, तर तो सन अराउंड रिव्हॉल्व होतो. तर प्लुटोचं मॅक्झिमम वेट किती असणार हे सनवर डिपेंड असणार, कारण त्याच्याशिवाय तो सन भोवती रिव्हॉल्व होत नाही. ओके. तर प्लुटोचं मॅक्झिमम वेट असतं ते 1.4 टाइम्स द मास ऑफ सन, एवढं मॅक्झिमम असू शकतं. ह्यापेक्षा जास्त गेलं तर तो सूर्याचा ग्रह राहू शकत नाही, कारण तो इट विल एस्केप द इन्फ्लुएन्स ऑफ सन. त्यामुळे इट इज 1.4 टाइम्स द मास ऑफ सन एखाद्या स्टारचं. मग दॅट इज अ चंद्रशेखर लिमिट. 1 चंद्रशेखर लिमिट इज इक्वल टू 1.4 इंटू मास ऑफ द स्टार. ओके, आता काही आपण प्रिफिक्स पाहूयात. प्रिफिक्स म्हणजे आपण किलोग्रॅम, सेंटीमीटर, मीटर, नॅनोमीटर, बाईट, गिगाबाईट, मेगाबाईट, हे जे आपण म्हणतो प्रिफिक्स लावतो, मेगा, गिगा, हेक्टो, किलो, नॅनो, तर त्याबद्दल एक पाहूयात की त्याचा मिनिंग ॲक्च्युली काय होतो. तर पहा, सपोज इथं एक लिमिट आहे, म्हणजे एक, जर एक डेसिमीटर जर म्हटलं तर 0.1 एवढा अर्थ होतो, 0.1 मीटर. जर एक सेंटीमीटर म्हणलं तर 0.01 मीटर असा त्याचा अर्थ होतो. मग आता जर सेंटीमीटरमध्ये घेतला असेल तर 10⁻². आता मिलीमीटर असेल तर 10⁻³ मायक्रोमीटर असेल तर 10⁻⁻6. नॅनो असेल तर 10⁻⁹.
पिको 10⁻12 हे लक्षात राहील आणि राहण्यासाठी थोडं प्रॅक्टिसही करावी लागेल. तर आता ते पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये जाऊ. पॉझिटिव्हमध्ये असं असतं की डेका म्हणजे इंटू 10, 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर, 100 डेकामीटर म्हणजे 1000 मीटर. आता हेक्टो म्हणजे 10⁻², म्हणजे 100. किलो म्हणजे 10⁻3, मेगा म्हणजे 10⁻6, गिगा म्हणजे 10⁻9. आजकाल मेमरी असते, मेमरीला आपण याचा जास्त यूज करतो. 1 मेगाबाईट, 1 गिगाबाईट, 1 टेराबाईट, 1 पेटाबाईट. तर त्याचं गिगा असतं ते 10⁻9 असतं, टेरा असतं ते 10⁻12 असतं, पेटा असेल तर 10⁻15 असतं आणि एक्झा 10⁻18. आता पण सध्या तर चालू आहे 1 TB पर्यंत, 1 टेराबाईट हार्ड डिस्क, 2 टेराबाईट हार्ड डिस्क. तर हे जे युनिट्स आहेत ते लक्षात ठेवणे गरजेचं आहे. काही समस सॉल्व करण्यासाठी